त्रिवेज मीडिया या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि फोल्क मीडियाच्या माध्यमातून काम करणाऱ्या वृत्तसंस्थेच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या क्षेत्रातील परिवर्तनाचे शिलेदार या सदरामध्ये आपण ज्या विविध व्यक्तिमत्वांचा परिचय समाज ला घडवून देत असतो त्यातील एक अत्यंत धडाकेबाज असं व्यक्तिमत्व उद्योजक क्षेत्रातील आयुष्यमान मिलिंद चंद्रकांत बेडमकर यांची आपण सगळ्या जीवन प्रवासाच्या संदर्भात आज मुलाखत घेत आहोत। त्यांच्याशी बातचीत आपण आता करूया। आपण एक उद्योजक म्हणून समाज क्षेत्रामध्ये आपण सर्वांना परिचित आहात। या जीवन प्रवासापर्यंत आपण आजपर्यंत जे आलात तर त्याचा आपला एक थोडक्यात परिचय म्हणून आपण आधी आपला परिचय असा सांगावा। माझा जन्म हा उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये बेळंब एक छोटंसं खेडं आहे तिथे झाला आहे। वडील 1960 पासून मुंबईत वास्तव्य होते आणि जन्म झाल्यावर 6 महिन्यामध्ये मी मुंबईत आलो आणि जो काही माझा प्रवास आजपर्यंत आहे मुंबई आणि कल्याणमध्ये झालेला आहे। माझं शिक्षण पूर्ण चेंबूरमधल्या एका म्युनिसिपल शाळेमध्ये 7वीपर्यंत होतो। 12वीपर्यंत माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं आणि घरची परिस्थिती हालाकी असल्यामुळे पुढचं शिक्षण घेऊ शकलो नाही आणि एक टेक्निकल कोर्स असतो तो टेक्निकल कोर्स केला आणि त्या माध्यमातून मी आज एक उद्योजक म्हणून एक प्रवास केला। त्यामध्ये वर खाली चढ उतार भरपूर आहे, पण त्याला न जुमानता आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे। आयुष्यामध्ये आपण जन्माला आलो आहोत तर फक्त स्वतःसाठी नाही तर कुटुंबासाठी आणि समाजासाठी काहीतरी करायचं आहे। म्हणून हा एक खटाटोप जे काही चढ उतार आले त्याला न जुमानता आज मी माझ्या या व्यवसायामध्ये सामाजिक राजकीय कार्यामध्ये मी एक प्रवास सुरू केला आहे आणि तो आजपर्यंत तरी मी सफल झालेला आहे। बेडमकर साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यानंतर हा जो समाज आहे हा एक मध्यमवर्ग म्हणून फार पुढे गेला, परंतु शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी अशी अपेक्षा असणाऱ्या समाजातून आपण उद्योजकतेकडे वळलात की नेमकी यामागची प्रेरणा काय होती? 12वी पास झाल्यानंतर मला बहुतेकांनी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये ॲप्लिकेशन करा, बँकेमध्ये कारकुनी जागा बघ वगैरे वगैरे वगैरे। पण शेवटी मी विचार केला की आपण ज्या वस्तीमध्ये राहतो चेंबूरमध्ये वाशी नाक्यामध्ये एक झोपडपट्टीमध्ये मी राहत होतो आणि मिळून पगार मिळणार किती मला? त्यावेळेस 1981ला मी जेव्हा 10वी पास झालो, 12वी पास झालो 83मध्ये आणि 2-3 हजार रुपये पगार होता कालकुनाला आणि पुढची प्रगती करू शकत नाही, जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे आणि नोकरी न करता मी 1983मध्ये विचार केला की नाही, आपण नोकरी करायची नाही, आपण व्यवसायच करायचा आणि तेच ध्येय करून मी प्रथम लहानसहान टेम्पररी असे कामं करत होतो आणि ते कामं करत असताना माझे ध्येय होतं फक्त व्यवसाय निवडताना किंवा व्यवसाय करण्यासाठीची जी प्रेरणा होती ती आणखी कोणी तुमच्यासमोर असा कोणी आदर्श होता का की त्या व्यक्तिमत्वाकडे पाहून तुम्हाला ही प्रेरणा झाली? आम्ही जिथे राहत होतो तिथे हे आजूबाजूला मारवाडी राहत होते आणि त्या मारवाडीच्या घरी आमचं जाणं येणं होतं। आमची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे ते मारवाडी आम्हाला काय वेगळ्या प्रकारे मदत करत होते, कधी रेशन उधार देणे आणि मला वाटतं जवळजवळ सर्व समाज तर मारवाडीकडून उधार घेतो आणि त्याच प्रेरणेतून त्यांच्याशी इतके जवळक आले की त्यांच्याबरोबर दुकानात जाणे बसणे आणि असं वाटलं की अरे हा काही न करता लोक त्याच्याकडे येतात, पैसा घेतो, म्हणजे व्यवसाय हा चांगला मुद्दा आहे। तर एका मारवाड्याकडून मला ही प्रेरणा मिळाली आणि त्यांचे खरोखरच आमच्या फॅमिलीवरती किंवा आमच्या कुटुंबावरती चांगले एक प्रभाव आणि उपकार आहेत असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे साधारणतः एकंदरीत जे म्हटलं जातं की मारवाडी किंवा बनिया समाज हा मदत करतच नाही, तर अशा प्रकारचा तुमचा अनुभव नाही की
माणूस जर उत्स्फूर्तपणे कुठली गोष्ट करायला तयार असेल तर समाजातले विविध स्तर मदत करतात, असा तुमचा एकंदरीत अनुभव आहे. तर हा अनुभव तुम्ही पुढे तुमच्या जीवनात कायम प्रेरणा राहिला का? हो. त्यांनी जी मदत केली आणि त्यामध्ये मी उभा राहिलो. मलाही वाटलं की आपणही लोकांना मदत करून आपणही माझ्या माध्यमातून कित्येक मुलं शिकून गेलेली आहेत, काही उद्योग करतात आणि काही नोकरीला पण आहेत. आणि त्यांच्या प्रेरणे खरंच मला असं वाटलं की नाही, आपण जे त्यांच्याकडून शिकलो आपण समाजापर्यंत दिलं आणि समाजाला देत आहेत. आणि त्यावेळेस मी बघितला नाही की आपला समाज आहे. मी सर्व जाती धर्मातल्या सर्व स्तरातल्या लोकांना मदत केली आहे, मदत करत आहे. आणि मी जितकी मदत करतो मला वाटतं की माझं ज्ञान वाढत आहे आणि मला आणखी त्यांच्याकडून नंतर मला जे सहकार्य मिळतं, ज्यांना मदत केली आहे त्यांच्याकडून मला सहकार्य मिळतं, तर वाटतं की आपण खरोखरच लोकांना देत राहावं आणि लोक आपल्याला रिटर्न करतील. आपण सध्या ज्या उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, आपण म्हणतात सेवा उद्योगामध्ये आहात, तर नेमकं आपल्या या उद्योगाची इतर उद्योजकांना किंवा उद्योगांना नेमकी काय मदत होते या अनुषंगाने? माझा उद्योग आहे. मी हा उद्योग असं म्हणजे निवडण्याचं असं झालं की 1986 मध्ये अचानक वडील एक्सपायर झाले. वडिलांचा अपघात झाला आणि त्या अपघातानंतर गेले. आणि ते गेल्यानंतर त्यापूर्वी मी असे छोटे मोठे कामं करत होतो टेम्पररी. परमनंट असे माझ्या ध्येय नव्हतंच की मग परमनंट सर्व्हिस करावी म्हणून, कारण एकदा परमनंट झाला अडकला जातो. आणि वडील गेल्यानंतर त्यांच्याच कंपनीमध्ये मला नोकरी मिळाली. पण ती नोकरी अशी होती की खूपच कठीण काम होतं ते. आणि तेव्हा वाटलं की नाही, वडिलांनी आपल्यासाठी जे मेहनत केली आहे ते खरोखरच खूप मेहनत केली आहे, कारण वडील तेच काम करत होते. आणि शेवटी मी तेच करत गेलो तर आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि ते करत असताना मी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिकल हा व्यवसाय निवडला आणि तिथे थोडं काम करायला सुरुवात केली. पण तिथे यशस्वी झालो नाही. आणि विचार केला की नाही, व्यवसाय करण्यासाठी पैशाची गरज असते आणि पैसा आपल्याला असा कोणी देणार नाही. तर त्या माध्यमातून मी परत नोकरीकडे आलो आणि 2 वर्ष नोकरी केल्यानंतर 1991 मध्ये सुरतला असताना मी माझी एक नवीन कंपनी स्थापन केली मिलिकॉनच्या नावाने. आणि ती मिलिकॉनच्या माध्यमातून मी मुलांना नोकऱ्या देण्याचं काम केलं. आणि मी काम करत असताना मी मुलांना नोकऱ्या देऊ शकतो, तर मी काम सोडल्यानंतर मुलांना किती नोकऱ्या देऊ शकतो, ह्या माध्यमातून मी समाजातील वेगळ्या घटकातील इवन गुजराती म्हणा, मारवाडी म्हणा, मुस्लिम, सर्व जाती धर्मातील मुलांना नोकऱ्या दिल्या. आणि आज सोबत स्टॅबल आहेत आणि तो एक मला आनंद आहे. आपल्या उद्योगातली सर्वात समाधान देणारी अशी कोणती गोष्ट आहे ज्याला आपण अचिव्हमेंट म्हणू अशी तुम्हाला वाटते? व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये अचिव्हमेंट म्हणजे एक तर चॅलेंज तर आहेच आहे. शून्यातून आपण करत असताना आज करोडोचा टर्नओव्हर आहे. आणि परत जे आपण प्रामाणिकपणाने जो व्यवसाय केला तर खरोखर आपण साध्य करू शकतो. आज माझ्याबरोबर जे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्या पुढेही मी गेलेलो आहे. चॅलेंज आहेतच आहेत, पण ते चॅलेंज पार करून उद्योजकामध्ये प्रामाणिकपणे हा महत्त्वाचा आहे, ते दिलं पाहिजे. तो एक मला समाधान वाटतं. आणि आज माझ्या जी मुलं आहेत, जी यांना मी नोकऱ्या दिल्या होत्या, जी मुलं माझ्याकडे एकदम ट्रेनिंग म्हणून आली होती आणि आज ते लाखो रुपये जेव्हा माझ्या डोळ्यासमोर घेतात आणि त्याला असं वाटतं की नाही ठीक आहे, माझ्या जीवनाचं सार्थक झालं आहे. आणि माझ्यामुळं आणि तो जो मुलगा बोलतो मला की नाही सर, की मी हे जे आहे तुमच्यामुळेच आहे, तुम्ही जर नसता तर कदाचित आम्ही ह्या ठिकाणी नसतो. तर तो एक मला आनंद सारखा माझ्या मनाला असतो. म्हणजे सरांनी आपल्याला सांगितलं की त्यांना या क्षेत्रामध्ये कसं समाधान मिळालं आणि
ते एका क्षेत्रातच रमलेले नाहीत, तर या क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी पुढे अनेक क्षेत्र आपली विस्तारली. तर याच्यानंतर सर, की तुम्ही असं कुठलं क्षेत्र वाटलं तुम्हाला, की आज तुम्ही समाजकारण, धम्मकारण, राजकारण अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. तर याच्यातून तुम्ही थेट राजकारणाकडे वळलात की समाजकारणाकडे तुम्ही प्रथम वळलात? नाही, प्रथम उद्योजक करत असताना नंतर समाजाकडे आलो आणि समाजकारण करत राहिलो मी. राजकारण हा माझा गुणधर्मच नाही, माझ्या रक्तच नाही असं म्हणता येईल. समाजकारण करत 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 समाजापर्यंत मी पोचलो आणि तिथे वाटलं की नाही, समाजाला आपल्यासारख्या उद्योजक जे आहेत किंवा जे उच्च शिक्षित जे आहेत समाजामध्ये, आणखी माझ्या व्यतिरिक्त आणखी आहेत, त्यांनी समाजाकडे जर बघितलं तर समाजाला एक चांगली एक चालना मिळेल. समाजकारण करता 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 समाजातील जी जे उच्च वर्गीय जे म्हणा किंवा एक चांगली माणसं आहेत ते राजकारण करत असतात. आणि अचानक शेवटी माझ्याही मनामध्ये थोडं राजकारण करायचं जागृत झालं, कारण की स्वतःचा पैसा आपण किती टाकला तरीसुद्धा कमीच असतो आणि आपल्या हातामध्ये सत्ता नसते, पॉवर नसते. आणि पॉवर पाहिजे किंवा सत्तेचं काहीतरी एक अधिकार पाहिजेत. म्हणून मी असा विचार केला की नाही, आपण राजकारणाकडे थोडं वळूया. आणि राजकारणामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून मी प्रवेश केला आणि राजकारण आणि समाजकारण हे करता करता कल्याणमध्ये चांगलं माझं नावलौकिक झालं होतं. असं म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक गुणधर्म असा आहे की आपण एक वेगवान व्यक्तिमत्वात, म्हणजे उद्योजक, समाजकारण, राजकारण या सगळ्या क्षेत्रामध्ये एक काहीतरी परिणाम बाहेर यावा असं तुम्हाला सातत्याने वाटत असतं. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? परिणामची आपण कधी, म्हणजे मी तरी अपेक्षा केली नव्हती, पण जर त्याचे परिणाम जर चांगले निघाले तर आपण समाजाला आणखी जास्त देऊ शकतो. ह्या माध्यमातून मी परिणामाची अपेक्षा करतो. पण काही कारणास्तव अजूनपर्यंत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, काही चुका होत असतील, म्हणून राजकारणामध्ये जेवढं पाहिजे तेवढं यश मिळालं नाही. राजकारणात शेवटी दुसरा मुद्दा आहे, पण समाजकारण माझं सुरूच आहे. समाजकारण मी करत राहणार आहे. उद्योजक हा सोडू शकत नाही. व्यवसाय, राजकारण, समाजकारण थोडा वेळेचं थोडं तारांबळ उरते माझी. दुर्लक्ष होतं व्यवसायाकडे, राजकारणाकडे दुर्लक्ष होतं. पण रिटर्नची अपेक्षा यासाठी करतो की जर राजकारणामध्ये समजा जर यशस्वी झालो तर समाजापर्यंत जे माझ्या प्लॅनिंग आहेत, मी रिलायन्समध्ये काम करत असताना ॲज अ प्लॅनिंग इंजिनियर म्हणून काम करतो. आणि खरोखर माझ्याकडे, मी असं म्हणत नाही की खूप मोठे, पण एक चांगलं ध्येय आणि चांगलं उद्दिष्ट माझ्या मनामध्ये आहे. आणि व्यवसाय करताना प्रामाणिकपणा जो आहे त्या प्रामाणिकपणाच्या जोरावरच मी आज उभा आहे. तोच प्रामाणिकपणा मी सतत समाजामध्ये, राजकारणामध्ये ठेवायचा मी प्रयत्न करणार होतो आणि करत राहीन याच्या पुढे सुद्धा. सामाजिक चळवळ ही एक चळवळ म्हणून आपण नेहमी म्हणत असतो, परंतु सामाजिक चळवळ म्हणजे नेमकं काय, त्याच्यात काय केलं पाहिजे, या संदर्भात तुमच्या काही संकल्पना अशा स्पष्ट आहेत, त्याबद्दल काय बोल? सामाजिक चळवळमध्ये आपण समाजातल्या दुर्बल घटकापर्यंत पोचत असताना किंवा जे आपण कार्यक्रम राबवतो निस्वार्थपणे त्यांच्यावर पोचल्या पाहिजेत. सामाजिक जे नेतृत्व करत असताना आपण निस्वार्थपणे राजकीय उद्देश न करता किंवा राजकीय काहीतरी मर्यादा मिळेल मला या उद्देशाने न करता, आपण जर खरोखर जे सामाजिक काम करतात किंवा उतरू इच्छितात समाजामध्ये, त्यांना एवढं सांगेन की जे विषय आहेत समाजातील ते सोडवण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक क्षेत्रातले असे कोणते विषय की जे प्राधान्याने सुटले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आज आपण जरी 60 वर्ष झाली बाबासाहेबांना जाऊन, तरी मला वाटतं 10 ते 20% फक्त समाज सुधारलेला आहे. अजूनही 80% समाज आपल्या स्लम एरियामध्ये, झोपडपट्टीमध्ये राहतो. अजूनही त्यांना जसे मार्ग पाहिजेत पुढे जाण्यासाठी मिळाले नाहीत, त्यांना मार्गदर्शन नाही आहे. मुलं 10वी करतात, 10वीनंतर त्यांना कुठे गेलं पाहिजे,
कोणते कोर्स केले पाहिजेत किंवा ग्रॅज्युएटनंतर नोकरी कशी मिळाली पाहिजे, किंवा आपलं व्यक्तिमत्व आपण कसं चेंज केलं पाहिजे, आपलं राहणीमान कसं बदललं पाहिजे, हे आपण दुसरीकडे बघितलं तर त्यांचे वेगवेगळे असे क्लासेस चालतात किंवा कोर्स चालतात, मोफत व्यवसाय मार्गदर्शन वगैरे चालतात. तर आपल्या ह्याच्यामध्ये असं काही मला दिसून येत नाही आहे. आणि दिसून जरी आलं तरी तरुण हा वर्ग हा आकर्षित होत नाही आहे. ह्या माध्यमातून एक जो मी कोर्स केला होता, आपण म्हणजे आपल्या लोकांना जवळजवळ माहिती नाही, तो आहे मेकॅनिकल ड्रॉप्समन म्हणून हा कोर्स आहे. आणि त्या ड्रॉप्समनच्या माध्यमातून जी 10वी 12वी जे कमी टक्के मार्क आहेत, जे पुढे शिकू शकत नाहीत, त्यांसाठी मी हा कोर्स सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. काही मुलांना मी सांगितलंसुद्धा कल्याणमध्ये की ठीक आहे, हा कोर्स मी तुम्हाला मोफत शिकवतो, तुम्ही या आमच्याकडे. पण काही कारणास्तव मुलांना हा कोर्सच काय आहे त्याला माहीत नसल्यामुळे ते माझ्याकडे आले नाहीत आणि जो माझा प्रयोग तो अयशस्वी झाला. त्यानंतर मी कॉम्प्युटरचे क्लासेस आहेत ते सुद्धा मोफत सुरू केले होते. पण त्याचासुद्धा गैरवापर केला गेला. मुलं येतात, टाईमपास करतात, गेम खेळणे, शिकण्याची वृत्ती न ठेवता तेही झालं, तोही प्रयोग फसला. तर मुलांना एवढं सांगू इच्छितो की आमचा जो अनुभव आहे, जे आम्ही समाजात पोचवण्याचं काम करतो, निस्वार्थपणे करतो, त्यांनी ते आत्मसात करणं गरजेचं आहे. सरांनी त्यांचा अनुभव विषद केलाय. या समाजाच्या सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना काही उणिवाही तुम्ही आता दाखवून दिलेल्या आहेत. या उणिवा म्हणजे आर्थिक विकासासाठी, शैक्षणिक विकासासाठी तुम्ही काम करत असताना त्याला प्रतिसाद मिळत नाही. यामागे नेमकी काय कारणं असावीत असं तुम्हाला वाटतं? नाही, मुलांना मार्गदर्शन नाही आहे आणि वडिलांची इच्छा किंवा आपल्या कुटुंबाची इच्छा असते की नाही, माझा मुलगा हा सरकारी नोकरीमध्येच गेला पाहिजे. आणि सरकारी नोकरीच्या माध्यमातून आज तर सरकारी नोकऱ्या सर्व बंद झालेल्या आहेत. मी मुलांना एवढं सांगू इच्छेन की तुम्ही सरकारी नोकरी बघू नका, तर प्रायव्हेटायझेशन बघा. प्रायव्हेटायझेशन जरी आपण विरोध करत असलो तरी प्रायव्हेटायझेशनमध्ये जास्त मेहनत आहे. तुमची जी काही तुमच्या मनामध्ये ज्या काही कला आहेत, तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्येच तुम्ही जास्त देऊ शकता. प्रायव्हेटमध्ये ठीक आहे, काम जास्त करून घेतात, पण त्याचा मोबदला तसा मिळतो आपल्याला. आणि मुलगा किंवा जे काही आहे तो ॲक्टिव्ह होतो, त्याच्यामध्ये वेगवेगळं शिकायला मिळतं आपल्याला. मी मुलांना एवढं सांगू इच्छेन की तुम्ही पगाराची अपेक्षा करू नका. आज ना उद्या तर पगार तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार मिळणारच आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा उद्योजकता क्षेत्रामध्ये विशेषतः उच्च जातीयांचा भरणा अधिक आहे. आता तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे तुमच्या उद्योगाला जी काही कामं मिळतात किंवा जे काही ऑर्डर्स मिळतात, तर याच्यामध्ये तुम्हाला कधी असा अनुभव येतो का की माझ्याकडे पाहण्याचा उद्योजकताचा दृष्टिकोन हा काही विकृत आहे किंवा त्याच्यामध्ये काही उणीव आहे असं वाटतं कधी? नाही, मला आजपर्यंत तर असं उच्चवर्णीयाकडून काय असा अनुभव आलेला नाही आहे. कारण की आपण जर त्यांना चांगल्या प्रकारे सर्व्हिस दिली तर त्या उच्चवर्णीयाला असं वाटत नाही की आम्ही कुठून सर्व्हिस घेतो आहोत. आपलं राहणीमान, म्हणून आत्ताच तुम्हाला बोललो की आपलं व्यक्तिमत्व, जे पर्सनल डेव्हलपमेंट म्हणतो आपण त्याच्यामध्ये, उच्चवर्णीय हा सुद्धा माणूस आहे, त्याला वाटतं की माझ्याकडे येणारा हा माणूस किंवा जो उद्योजक आहे तो सुशिक्षित असावा, जेणेकरून मी त्यांना थोडक्यात सांगितल्यानंतर त्याने पूर्ण माझं जे काम आहे कमी वेळेत झालं पाहिजे. मुलांना एवढं सांगू शकतो, पर्सनल डेव्हलपमेंट केल्यानंतर तुमची मेहनत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही उद्योजक यशस्वी नक्कीच होणार. म्हणजे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये जातीयतेचा अनुभव सरांना तसा नाही आहे आणि गुणवत्तेला तिथं वाव आहे, अशा प्रकारे सरांचं निरीक्षण आहे. हे निरीक्षण नोंदवत असताना सर, म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये तुम्हाला एक समाधानकारक काम करत असतानाही राजकारणाकडे वळावं असं तुम्हाला का जाणवलं? कारण की उद्योजक म्हणला की आपला जो समाज आहे तो आपल्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनात बघतो. अरे हा उद्योजक आहे, तो आपल्या समाजाचा माणूस नाही आहे, हा गाडीत फिरतो, हा आमच्याकडे लक्ष देत नाही आहे. आणि समाजकारण करत असताना की लोकांपर्यंत माहिती आहे, अरे ना हा आपला माणूस आहे, समाजामध्ये येतो, समाजात मिसळतो.
आणि समाजात मिसळत असताना मग समाजाकडून मला एक एक प्रकारे चालना मिळते. नाही, तुम्ही आता समाजकारण करता, तर तुम्ही आता राजकारण का करत नाही आहे? आणि राजकारण केलं तर तुम्ही आणखी समाजापर्यंत जास्त पोहोचू शकता. आणि ह्या माध्यमातून मी असा विचार केला, नाही ठीक आहे, उद्योजक तर आहेच आहे आपण. उद्योजक आता जो काही माझा बिझनेस आहे तो सेटल झालेला आहे. ऑफिस आहे, ऑफिसमध्ये स्टाफ आहे, स्टाफ जे काही सिस्टम आहे सिस्टमप्रमाणे काम करत राहतात. आणि तो जो वेळ आहे मी समाजासाठी किंवा राजकारणासाठी दिला, तर जे माझं समाजाप्रती जे काही माझं देणं आहे ते मी आणखी जास्त देऊ शकतो. आणि त्या माध्यमातून मी विचार केला की नाही, आपण राजकारणात वळूया. आणि राजकारणाकडे वळाल्यानंतर एक आपलं नेटवर्क होईल आणि आणखी समाजात जास्त ओळख होईल. आणि आपण समाजात जे काही प्रश्न आहेत आपण त्यांच्यापर्यंत पोचवून आपण सोडू शकतो. राजकारणाचा प्रारंभ तुम्ही नेमका कसा केला आणि त्या पहिल्या प्रयत्नातला तुमचा अनुभव काय राहिला? नाही, राजकारणात प्रवेश हा माझा नव्हताच खरं म्हटलं तर की माझे मित्र होते पालकर म्हणून. त्यांना वाटलं की नाही, हा बेळंकर चांगला आहे तर आपण त्याला आपल्या पक्षात घ्यावं. आणि त्यांनी कल्याणच्या एका मोठ्या व्यक्तीला फोन करून सांगितलं की बेळंकर हा कल्याणमध्ये राहणारा व्यक्ती आहे, तुम्ही तर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करा. मी सरळ नकार दिला. पण प्रत्येक पक्ष अशी चांगले उद्योजक किंवा चांगले माणसं शोधत असतात. त्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली एका कार्यक्रमामध्ये त्यांनी मला प्रचार म्हणजे डायरेक्ट बेळंकर यांचा जाहीर प्रवेश म्हणून डिक्लेअर केलं. आणि कळत न कळत मी स्टेजवर पोचलो आणि त्यांचा पुष्पगुच्छ स्वीकारला. ते स्वीकारत असतानासुद्धा मला भीती वाटत, माझे पाय थरथरत कापत होते, कारण की हा माझा पहिलाच अनुभव होता इतक्या सर्व लोकांसमोर एक पुष्पगुच्छ स्वीकारताना. आणि राजकारणामध्ये खरोखरच मला जे अपेक्षित होतं ते मला सरळ मिळत होतं. पैसा खर्च होत होता, नावलौकिक करण्यासाठी थोडं बॅनरबाजी करणे, पोस्टरबाजी करणे करत असताना पण एक असं वाटलं की नाही, राजकारणात आल्यानंतर जी काही समाजाची कामं होती, पोलीस स्टेशनची होती किंवा महानगरपालिकेची होती, तहसीलदारची कामं होती, मी त्या राजकारणाच्या माध्यमातून सर्व समाजाची कामं करण्याचा प्रयत्न करत होतो. अच्छा, पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी पक्ष असताना त्या पक्षामध्ये तुमचा प्रवेश झाला आणि तिथं तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या उद्देशाला अभिप्रेत असणाऱ्या बऱ्याच गोष्टी घडल्या. तरीही निवडणुकीचं राजकारण करताना तुम्ही आंबेडकराईट पक्षांच्या तिकिटाकडे वळालात, हे नेमकं का घडलं? नाही, शेवटी राष्ट्रवादीचं काम करत असताना तिथे मला थोडं जातीवाद वाटला. आणि असं वाटलं की नाही, मला तिथं थोडं डावललं जात आहे जे स्थानिक पातळीवरती. आणि स्थानिक पातळीवर डावललं जात असताना मग समाजामध्ये आल्यानंतर असं वाटलं की नाही, आपण जर समाजामध्ये जर काम केलं तर खरोखरच आंबेडकरवादी चळवळ आहे ती आपल्याला जर चालवायची असेल किंवा त्यांचे बाबासाहेबांचे विचार जर समाजावर पोचवायचे असेल तर आपल्याला जे काही आपला पक्ष आहे त्या पक्षातच काम करावं लागेल. आणि माझ्यावर थोडा प्रभाव आठवले साहेबांचा होताच. 1983मध्ये मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो सोलापूरमध्ये, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. आणि त्यावेळेला आठवले साहेबांनी त्या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हापासून थोडा प्रभाव होता आणि विचार केला, नाही, राष्ट्रवादी सोडून जर आपण आठवले साहेबांच्याच मार्गदर्शनाने काम केलं तर आपण एक खरी समाजाची सेवा करू शकतो. आठवले साहेबांबरोबर तुम्ही मला वाटतं रिपाईमध्येही प्रवेश केला, परंतु विधानसभा निवडणूक लढताना मला वाटतं तुम्ही बहुजन समाज पक्षाकडून लढलात. तर हा प्रवास नेमका कसा घडला? नाही, आठवले साहेबांना मी बोललो होतो की कल्याणमध्ये मी इच्छुक आहे, पण युतीच्या भानगडीमध्ये आपल्याला हा विभाग सोडला गेला नाही. आणि माझी इच्छा इतकी जागृत होती की मला वाटलं नाही, हा मी बालेकिल्ला आहे आपला, हा मी काढणारच. पण युतीचा प्रभाव असल्यामुळे ती तिकीट नाही मिळाली. आणि शेवटी मी विचार केला की नाही, आपल्याला निवड लढवायची नाही. पण BSP हा पक्ष त्यांनी मला प्रवृत्त केलं. त्यांनी मला सांगितलं, नाही, हा सुद्धा बाबासाहेब पक्ष आहे आणि तुम्ही या आणि आमच्या पक्षाने लढा. आणि विचारा, ठीक आहे, प्रयत्न करा, हरकत नाही. हाही बाबासाहेबांचाही काम करतो, हाही समाज आपलाच आहे, म्हणून BSP तिकीट लढलो.
एस पीच्या तिकिटावर लढल्यानंतर जी काही मतं पडलीत तुम्हाला त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही. म्हणजे प्रामाणिकपणे सांगायला की समाधी नाही. आपण जेव्हा बाबासाहेबांचे विचार घेऊन समाजामध्ये काम करत असतो, पूर्ण समाज कल्याणमध्ये जे काही दुय्यम जे पातळीवरचे नेते आहेत, ते म्हणतात की नाही, बाबासाहेबांचा समाज एकत्र आला पाहिजे. जयंतीमध्ये आपण सर्व 50-60 जयंत्या होतात, हजारोच्या संख्येने आपला रॅली निघते जयंतीची, आणि तेव्हा आम्ही म्हणतो की नाही, आमचा समाज एकत्र येत नाही, समाज एकत्र येत नाही. बाबासाहेब समाज एकत्र जयंती ज्यावेळेस येतो, आणि पण राजकारणामध्ये जेव्हा 60,000 समाज असूनसुद्धा जर 3,000 मतं पडतात, तर म्हणजे मला तर वाटत नाही की मी समाधानी आहे. आणि असंही कधी कधी वाटतं की मी हारलो नाही. तर या ठिकाणी समाजाची कुठेतरी चूक झाली किंवा माझी चूक झालेली आहे, नेता निवडताना किंवा पक्ष निवडताना किंवा वोटिंग करताना. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मताचा अधिकार आपल्याला दिला होता की तुमचे मत हे बहुमूल्य मत आहे. तुम्ही आपल्या माणसांना किंवा जे आंबेडकर चळवळीमध्ये जे काम करतात त्यांना तुम्ही सहकार्य करा, आपली ताकद दाखवा. पण इथे कुठेतरी मी कमी पडलो, कमी मतं पडली, ह्याचं मला कधी वाईट वाटतं. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की समाजामध्ये की आंबेडकराईट पक्षांचे जे काही वेगवेगळे गट असतील किंवा वेगवेगळे पक्ष असतील, तर नेते वेगवेगळे आहेत परंतु समाज एक आहे असं बोललं जातं. तर याविषयी काही वास्तव आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, एखाद्या समाजावर जर अन्याय झाला, समाजा व्यक्तीवर अन्याय झाला, तर समाज सर्व एकत्र येतो. त्यावेळेस असं वाटतं की नाही, आम्ही एकत्र आहोत. तेव्हा गट कोण बघत नाही. पण जेव्हा मोर्चा आपण काढतो, निषेध मोर्चा काढतो, तिथेसुद्धा निषेध मोर्चामध्ये सुद्धा असं वाटतं की नाही, ह्याचा माणूस ह्या पक्षाचा आहे, तो त्या पक्षाचा आहे. आत्ताच जे जावखेडचं जे प्रकरण झालं, तिथे प्रत्येकाने वेगळे मोर्चे काढले, आणि असं वाटलं की नाही, पूर्वी समाज जेव्हा खेरलांजी प्रकरण घडलं होतं तेव्हा समाज एकत्र होता. तेव्हा खूप मोठा सर्वांनी एकत्र, आम्ही त्यावेळेस पक्ष बघितला नव्हता. पण आत्ता जावखेडच्या वेळेस सर्वांनी वेगळे पक्ष मोर्चे, निषेध मोर्चे काढले, आणि आता वाटतं की नाही, समाज कुठेतरी विभागात आहे. हे मनाला खंत आहे. अत्याचाराच्या विरोधात समाज एकत्र येत असतो हे वास्तव आहे, परंतु तरी राजकारण, समाजकारण आणि धम्मकारण या तिन्ही क्षेत्रामध्ये तो विखुरलेला असतो. मग याची मुळं नेमकी कुठे आहेत असं तुम्हाला वाटतं? प्रत्येकाने आपण बाबासाहेबांच्या विचारावर चालत आहोत, बुद्धांच्या मार्गावर चालत आहोत. प्रत्येकाने जर बाबासाहेबांचे विचार खरोखरच मनामध्ये रुजले, तर आपण पक्ष बघणार नाही किंवा धम्मकारण बाजूला काढून विचारावर चाललो तर आपण सर्व एकत्र येऊ शकतो. बाबासाहेब विचार कुठेतरी आपण विसरत चाललो आहोत असं तरी मला वाटतं. कारण बाबासाहेबांनी आपल्याला जे 22 प्रतिज्ञा दिल्या त्यात आपण पाळतच नाही आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला भरपूर काही सांगितलं, बाई तुम्ही देवधर्म मानू नका. आज परत आपण पक्षाच्या माध्यमातून देवधर्माकडे जात आहोत. आज कित्येक मंडळं आपण बघतो, आम्ही कोणत्या देवाच्या विरुद्ध नाही आहे, पण आपलीच मंडळं जी बाबासाहेबांची नावं घेतात, बाबासाहेब जयंती करतात, आणि ती गणपती बसवतात, नवरात्र बसवतात, आणि त्या माध्यमातून आपण परत विखुरलं जात आहोत. आणि ह्याच्या पुढे एवढंच सांगेन की जे विचार आहेत ते विचार करून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. असं वाटतं की बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या धम्म चळवळीसाठी, परंतु बाबासाहेबांनी या देशात एक परिवर्तनासाठी एक विचार असा दिला की या देशातले दलित, आदिवासी, ओबीसी यांनी एकत्र यावं. परंतु ओबीसी समाजाला जेव्हा आपण एकत्र घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस नेमकं हे जे धर्मकारण आहे की देवभोळेपणा जो आहे ओबीसी समाजामध्ये, त्यांच्या काही श्रद्धा आहेत, परंतु तरी आज आपण जर पाहिलं की पंढरपूरच्या विठोबाकडे वारकरी करणारा जो संप्रदाय तो जातीव्यवस्था न मानणारा आहे. आपण ज्या उस्मानाबाद बीड विभागातून येतात तिथला लिंगायत बसवेश्वर समाज हा जातीविरोधी पंथ आहे. चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ हा जातीविरोधी पंथ आहे. नाथ पंथ हा जातीविरोधी पंथ आहे. तर बऱ्याच वेळा हा बहुजन समाज व्यवस्थेमध्ये तो काही धर्मश्रद्धा त्याच्या असतील, काही श्रद्धा असतील, परंतु तो बाबासाहेबांच्या विचारांच्या अनुषंगाने पाहता तो जातीव्यवस्था विरोधी आहे. आणि जे बाबासाहेबांना या देशामध्ये
अभिप्रेत होतं की या देशात जातीव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. तर या ओबीसी समाजाला सोबत घेण्यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं? ओबीसी समाजला एकत्र येणं हे खूप कठीण आहे. कारण की तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तो देवधर्मामध्ये इतका गुंतलेला आहे. अंधश्रद्धा त्यांच्या मनावरती आहेच आहे. आणि बाबासाहेबांनी जे विचार दिले आहेत ते तो पाळतच नाही आहे. फक्त बाबासाहेबांनी जे आपल्याला ज्या काही योजना राबवल्या होत्या त्या योजनेचा फक्त फायदा घेतात आणि उच्च स्तरावर गेल्यानंतर किंवा चांगल्या पदावर गेल्यानंतर ते बाबासाहेबांचा येऊन फोटोसुद्धा लावत नाही आहेत. तर त्यांना मी तर म्हणतो त्यांना त्यांच्या दिशेने जाऊ द्या. जे खरोखर आपण ते म्हणतात की नाही बाबासाहेब ह्या महार समाजाचे होते आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. फक्त महार जो समाज आहे त्यांनीच बौद्ध धर्म दीक्षा घेतली. त्यावेळेस काही ओबीसीने घेतली असेल पण त्यांच्या मनापासून ते आपल्या बौद्ध धर्माला मानतच नाहीत. आणि बाबासाहेबांचे विचार ते त्यांच्या मनात रुजणार नाहीत असं तरी मला वैयक्तिक वाटतं. कार्यक्रम भरपूर आखले जातात की ओबीसी समाज आपल्या बौद्ध धर्मात प्रवेश करू इच्छितो. पण मी आम्हालाच त्याचा दोष आम्हाला देऊ इच्छितो. कारण की आपण जेव्हा दुसरीकडे आकर्षित होतो तेव्हा काहीतरी ते बघतात ना ह्या धर्माकडे या धर्माकडे किंवा समाजाकडे काहीतरी आहे. इथे असं झालेलं आहे की आमचा समाज सुधारण्याच्या मार्गावर नाही आहे आणि जे सुधारलेले आहेत ते खालच्या तळाला बघत नाही आहेत. तर आपण आपले जे बाबासाहेब विचार आणि बुद्ध धर्म विचार जर आपण आपल्या मनामध्ये रुजवले आणि सांगितलं बघा आम्ही बुद्ध धर्मात चालल्यानंतर आमची प्रगती झाली आहे. जसं आता आपण वेगळे आपल्या भारताचे जे बाहेर देश आहेत जपानच एक विचार बघूया की जपानमध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्यावेळेस त्या संघाने पूर्ण जपान गेला होता. नाश झाला त्याचा. पण ते बुद्धाच्या विचारावरती चालले आणि आज नंबर 1ला ते आहेत. समाज नंबर 1ला आहे. आजही आपण त्याच विचाराने जर चाललो तर आपला समाजसुद्धा नंबर 1. समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपण पहिलं सुधारणं गरजेचं आहे. आपले विचार सुधारणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी जे आपल्याला जे प्रतिज्ञा दिली आहे 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या 22 प्रतिज्ञापैकी 100% नाही पण 90% जरी आपण आत्मसात केल्या तर दुसरा समाज मी म्हणतो की सर्वच इव्हन ब्राह्मण समाजसुद्धा आपल्या समाजावर असेल. एक उदाहरण असं आहे माझ्यासमोर. म्हणजे आमच्याच या वास्तूमध्ये म्हणजे या बिल्डिंगमध्ये सर्व जाती धर्मात लोक राहतात. तर एक सत्यनारायणाची पूजा होती आणि त्या सत्यनारायणाच्या पूजेला मी उपस्थित नव्हतो. तर त्याने सांगितलं अरे का नव्हता. नाही बोललो आम्ही सत्यनारायण पूजा आम्ही करत नाही आहे. तर का. तर त्यांनी सांगितलं नाही मी बौद्ध समाजाचा आहे आम्ही सत्यनारायण मानत नाही. त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही चुकीचं बोलता. बोललो बाबासाहेबांना तुम्ही जितकं मानत नाही तितकं आम्ही ब्राह्मण मानतो. कारण बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही दारू पिऊ नका तुम्ही दारू पिता आम्ही दारू पित नाही आहे अशा वेळी त्यांनी सांगितलं तर खरोखर मला वाटलं की नाही खरोखर ब्राह्मण जो आहे तो बाबासाहेबांच्या विचारावर चालतो पण आम्ही चालत नाही आहे. तो खोटं बोलतो स्वतःच्या पोटासाठी स्वार्थासाठी बोलतो. आम्ही खोटं बोलतो दुसऱ्या नुकसान करण्यासाठी करतो. तर बाबासाहेब विचार की आपण जर पाळले तर ओबीसी समाज ओबीसी नाही तर सर्व भारत बौद्धमय होण्यासाठी वेळ लागणार नाही. पण आज आपण कुठेतरी वेगळ्या मार्गावर चाललो आहोत. या सगळ्यांना म्हणजे जे आहेत तरुण वर्ग तर मला सांगू इच्छितो की आपण जे काय बुद्धांचे विचार आणि बाबासाहेब विचार जर आपण आत्मसात केले तर आपण आपली प्रगती करू शकतो आणि दुसऱ्यांनासुद्धा आपण मार्गदर्शन करू शकतो. ठीक आहे. विशेष करून म्हणजे प्रज्ञाशील करुणा किंवा धम्मात सांगितलेली पंचशील तत्व याची जर याचं पालन आपण जर केलं तर समाजामध्ये आपण उठून दिसू शकतो वेगळे दिसू शकतो आणि ओबीसी समाज आपल्या मागे येऊ शकतो असं तुम्ही बरोबर आहे. म्हणजे सर्वात अधिक तुम्ही महत्त्व जे दिले आचरणाला तर धम्माचं आचरण म्हणजे त्या तत्वांचं आचरण. बरोबर. तर आता तुम्ही धम्म चळवळीत एक काम करतायत. वेगवेगळ्या विहारांमध्ये तुम्ही दानशूरपणे तिथं दानही करतात.
त्या धम्म चळवळीमध्ये सक्रिय काम करत असताना वेगवेगळे अनुभव तुम्हाला येतात. तर धम्म चळवळीचा नेमका सध्याचा अनुभव तुमचा काय? नाही, धम्म कारण सुरू आहे, चांगलं आहे. अ, फक्त एवढं सांगू इच्छितो की जे काही आपल्या बौद्ध धर्माच्या नावावर जे संस्था चालू आहेत किंवा धम्मकारण करत आहे, त्यांनी समाजाला जागृत करण्याचं काम करावं आणि समाजामध्ये सुद्धा त्यांचा जे प्रभाव पडला पाहिजे असं त्यांनी सुद्धा वागलं पाहिजे. काही जण असे आहेत की फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा फक्त लग्न लावण्यासाठी आणि ते बारसं करण्यासाठीच फक्त आपले येतात आणि नंतर समाजाकडे दुर्लक्ष करतात. तर सर्व जे धम्मकारण करणारे जे आहेत त्यांनी खरोखरच जर तळागाळामध्ये जाऊन जर प्रबोधन सुरू केलं तर बुद्धांचे विचार नक्की त्यांच्यावर पोचतील, समाजावर पोचतील आणि आपल्या समाजाला थोडी एक वेगळी चालना मिळेल आणि समाज सुधारू शकतो. जे सध्या धम्म चळवळीमध्ये विचार प्रबोधनाचं काम मंदावलेलं आहे आणि कर्मकांडाचं काम थोडं अधिक गतीने वाढलेलं असं आपल्याला म्हणायचं. हो, आपणच कमी पडलेलो आहोत म्हणून कर्मकांडाकडे लोक चालली आहेत. आज आपण बघतो की प्रत्येक पालखी, जसं आपण विरोध करत नाही पण साई पालखीमध्ये आपलीच लोक असतात. पंढरपूर तुम्ही सांगितलं, देवस्थान सांगितलं, गणपती सांगितलं, नवरात्र सांगितलं, हे सर्व हे आपल्यासाठी धोकादायक आणि घातक आहे. कारण की त्यातून आपला एकतर समाज सुधारला नाही आहे. आपण 5-5 दिवस 9-9 दिवस आपण सुट्ट्या घेतो, आपलं पगार कमी होतो, आपलं आर्थिक परिस्थिती मंदावते, त्याच्यातून आपल्याला काही साध्य तर होत नाही आहे. कोणताही देव आपण काम केल्याशिवाय देत नाही आहे. गणपतीमध्ये सुद्धा 10-11 दिवस जे काय रात्र मुलं जागतात, दुसऱ्या दिवशी कामाला जात नाही आहेत. आपलं आर्थिक नुकसान होतं आणि आर्थिक नुकसान झाल्यामुळे जे काय आपलं फायनान्शियल कंडिशन आपली डाऊन होते, आपण पुढं जाऊ शकत नाही. तर या जे आपलं धम्मकारण करणारे जे काय आपले जे कोण असतील त्यांना एवढं सांगू इच्छितो की आपण काहीतरी एक समाजावर बंधन आणणं गरजेचं आहे. की फक्त विचार जे आहेत, धम्माचे विचार, बुद्धांचे विचार जे आहेत की त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आम्ही देव मानणार नाही किंवा मी अंधश्रद्धा करणार नाही. तर हे धम्मकारण करणाऱ्यांनी जे करतात किंवा समाजापर्यंत पोचून त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धांनी त्यांचा धम्मा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ संपूर्णपणे बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं, विचाराचं, आचरणाचं सगळं महत्त्व विशद करणारं आहे. तरीही बऱ्याच वेळा असं होतं की धम्म चळवळीमध्ये काही असे आदेश निघतात की एखादा आदेश की धम्माच्या उपासकांच्या गळ्यात विशिष्ट प्रकारची पोत असावी, हाताला विशिष्ट प्रकारचा धागा असावा. तर या सगळ्या आदेशांच्या मागे तुम्हाला काय याच्यात योग्य आहे का? नाही, ते धागे म्हणा किंवा गळ्यामध्ये पोत म्हणा किंवा ते मंगळसूत्रही आहे, ते न करता विचार जर आपण आत्मसात केले, त्या विचारांना आपण चाललो, ते महत्त्वाचं आहे. आपण कपडे वरून पांढरे शुभ्र घालतो आणि रविवारी विहारात जाऊन आपण जे काय करण्यापेक्षा बाबासाहेब विचार समाजामध्ये रुजवणं गरजेचं आहे. तरच आपण खरे धम्म प्रसारक म्हणू शकतो. किंवा मी सुद्धा इवन असं नाही की मी सुद्धा एक चांगले कपडे घालून जर मी वाईट कृत्य करत असेल तर त्याला उपयोग नाही आहे. मग माझ्या हातामध्ये पांढरा धागा आहे, माझ्या गळ्यामध्ये काय आहे, किंवा मी वाईट कपडे घातलेत आणि समाजाप्रती माझी जर वाईट भावना असेल तर उपयोग नाही. तर समाजाप्रती जी चांगली भावना पाहिजे. आणि हे बंधन आहेत तर ठीक आहे, प्रत्येकाचा काही ना काही तो ब्राह्मण गळ्यामध्ये घालतो म्हणून आपण केलं, तसं नाही, तसं नसावं. माझे तर त्याला विरोध आहे. तरी धम्म चळवळीमध्ये असं एखादं व्यक्तिमत्व तुम्हाला नाव घेण्यासारखं सांगता येईल काय की जे कार्य करतायत की त्याविषयी किमान समाधान वाटतंय तुम्हाला, असं काही नाव सांगता येईल? कल्याणमध्ये तरी असे 2-3 व्यक्ती आहेत. जसे ते सोनवणे आहेत, बौद्धाचार्य आहेत, कल्याण गुरुजी आहेत. काही नावं घेऊ इच्छितो, पण सर्वांची नावं घेतले की एकाला राग येईल, दुसऱ्याला कमी राहील, म्हणून
प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. या धम्मप्रसाराने एवढं सांगू इच्छितो की जेव्हा समाजाला तुमची गरज असते, इवन प्रत्येक बाबतीमध्ये, तर तुम्ही तिथे पुढे जाऊन धावून गेलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे, नाही आम्ही तुमचेच आहोत, आम्ही तुमच्यासाठी आलो आहोत. आणि फक्त धम्मप्रसार किंवा धम्मापुरतं न राहता इवन सामाजिक कामामध्ये सुद्धा त्यांनी उतरलं तर आणखी थोडा एक विश्वास निर्माण होईल. या सगळ्या उद्योग, समाजकारण, राजकारण, धम्मकारण या सगळ्या क्षेत्राचा अनुभव पाहता आज जे काही देशात ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत, राजकारण असेल, सत्ताकारण असेल, याविषयी काही बदल होईल का, याविषयी तुम्ही आशावादी आहात? राजकीय आपण धम्मकारण जर आपण पहिलं घेऊया, तर धम्मकारण ते सांगितलं जे काही आपले जे काही भारतीय बौद्ध महासभा किंवा कोकणातील असे काही वेगळ्या आपल्या सभा आहेत किंवा संस्था आहेत, त्या संस्थेने जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना बाबासाहेब विचार आणि धम्माचे विचार सांगणं गरजेचं आहे. आता तुम्ही सांगितलं बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहिला होता, हे लोकांना माहीतच नाही आहे. म्हणजे आजच्या तरुण वर्गांना त्यांना वाचून दाखवलं पाहिजे. कित्येक कार्यक्रम मी बघतो की आपण बौद्ध आणि धम्म वाटपाचं कार्यक्रम होतं, पण ते वाटप करून वाचतीलच असं नाही आहे. जसं गीता किंवा रामायण हे ते वाचून दाखवतात आणि ॲटलिस्ट 10-20 माणसं तरी त्यांचे प्रबोधन ऐकतात. तसं आपणही ते सुरू करणं गरजेचं आहे. विहारामध्ये काही विहार सुरू आहेत, पण घरोघरी असं सुरू करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे बुद्धांनी त्यांचा धम्म वाचला तर खरोखरच त्यांचे विचार किंवा त्यांचे जे काय शील आहेत ते आपण लोकांवर पोचलं तर त्याचा फरक जाणवेल. समाजकारणामध्ये निस्वार्थपणे आपण प्रत्येकाने जर समाजकारण केलं की शेवटी पोट आहेच आहे, पण कामधंदे सांभाळून जर समाजासाठी वेळ दिला, जे काही सुशिक्षित वर्ग आता सध्या क्लास 1 ऑफिसर आहेत किंवा टॉपला पोचले आहेत, ते रविवारी मी बघतो येतच नाहीत खाली. 8 दिवस काम करतात आणि 9व्या दिवशी रविवारी कुठेतरी पिकनिकला जातात. समाजाकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. तर त्यांनीसुद्धा समाजाकडे लक्ष दिलं तर समाजामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व चांगल्या प्रकारे निर्माण होईल. आणि राजकारण जर मी बघाल तर राजकारणाची अवस्था खूपच बिकट आहे. माझ्या वैयक्तिक मताने तर जोपर्यंत आपण सर्व पक्ष एकत्र येऊन आपण काही राजकारण करत नाही, तोपर्यंत राजकीय आपलं जे काही वाटचाल आहे ते यशस्वी होणं शक्यच नाही आहे. त्याला कुठेतरी समाजाने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. नवीन नेतृत्व आलं पाहिजे किंवा जे नेतृत्व आहे त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहायला पाहिजे. जे आपले नेतृत्व करणारे नेते आहेत त्यांनीसुद्धा समाजात विचार केला पाहिजे. ते समाजात विचार न करता ते स्वतःच विचार करतात, अरे मी जर ह्यांच्याबरोबर गेलं तर माझा अपमान होईल, माझा इन्सल्ट होईल. त्यांनी हेवे धावे विसरून जर एकत्र आलो तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र निर्माण होईल. 2014ची जर आपण निवडणूक बघितली, लोकसभा किंवा विधानसभा, आपला एकही आमदार खासदार नाही आहे आपल्या आंबेडकरी चळवळीचा. सर्व पक्षाची माणसं उभी होती, सर्वच पडले, जवळजवळ सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं. ही परिस्थिती का निर्माण होते या नेत्यांनी विचार केला पाहिजे. शेवटी नेते आहेत, समाज आहे, पण कुठेतरी राजकीय अस्तित्व जर आपलं असेल तर नक्कीच समाजातसुद्धा जे आपले नवीन जे तरुण आहेत ते दुसऱ्या पक्षात न जाता आपल्या पक्षामध्ये काम करतील, आपल्या पक्षात ताकद वाढवतील. आपले पक्ष विखुरले गेल्यामुळे तरुण वर्गामध्ये जे राजकीय इच्छा जागृत होते, मग ते कुठेतरी दुसऱ्या पक्षामध्ये काम करतात आणि त्यांची ताकद वाढवतात आणि कळत आपली पक्षाची ताकद कमी होते आणि आंबेडकरी मुवमेंट जी आहे त्याचे नुकसान होत आहे. पण ही चळवळ म्हणजे राजकीय असो, समाजकारण असो, धर्मकारण, ह्या चळवळी रुजवण्यासाठी आणि राबवण्यासाठी काही यंत्रणा असाव्यात का? काही त्याच्यासाठी इन्स्टिट्यूटलायझेशन झालं पाहिजे का, असं तुम्हाला काय वाटतं? नाही, आता सध्याची परिस्थिती अशी आहे की सर्वांना राजकारण काय माहीत आहे.
राजकारणामध्ये काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे फक्त आपणच आपल्यासाठी काय म्हणतो की आपल्याला इन्स्टिट्यूट ओपन केलं पाहिजे म्हणून. दुसऱ्या पक्षामध्ये तर कुठेच इन्स्टिट्यूट नाही आहे, तरीसुद्धा दुसऱ्या पक्षाची माणसं यशस्वी होतात. जो नवीन ज्याला काहीच माहिती नाही आहे तो पक्षाच्या नावावरती निवडून येतो, भरघोस मता निवडून येतो. पण भाजप सारखा जो पक्ष आहे हां तर त्याचं केडरायझेशन संघ शाखा करत असते. तर आज तो पक्ष म्हणजे एकेकाळी एकही जागा न निवडून आलेला पक्ष आज देशामध्ये सत्ताधारी झाला. तर असं काही केडरायझेशन व्हावं असं वाटतं का? नाही, कॅडराचे तर मला वाटतं आपल्यामध्ये चालू आहे. सध्या काही काही संघटना करतच आहेत. भाजपा हा जो पक्ष जो आहे किंवा त्यांची आर एस एस जी संघटना जी आहे खूप जुनी आहे आणि त्याच धर्तीवरती बाबासाहेबांनी आपले समता सैनिक दल काढली होती. आज ठीक आहे, समता सैनिक दलाचं कुठं काम चालू करत असेल, पण जसं पाहिजे तसं मला वाटतं असं तळागाळामध्ये अजून समता सैनिक दल पोचलं नाही आहे आणि प्रत्येक तरुण हा समता सैनिक दलाचा आपला सभासद झाला पाहिजे. समता सैनिक दलाचे उद्दिष्ट हे प्रत्येक आपल्या तरुणापर्यंत पोचले पाहिजेत. आर एस एसचे जे त्यांचे जे विचार आहेत ते प्रत्येक हिंदूपर्यंत पोचलेले आहेत. मग ते बी जे पीच्या माध्यमातून म्हणू किंवा मंडळाच्या माध्यमातून म्हणू. आणि त्यामुळे त्यांचे जे काही सीट निवडून आले ते त्या बळावर निवडले. आपले समता सैनिक दल किंवा बाबासाहेबांनी भैयासाहेबांनी जी भारतीय बौद्ध महासभा जी चालवली होती त्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपल्या समाजापर्यंत राजकीय प्रवास पण झाला पाहिजे. धम्माकरण करता करता राजकारण हे करणं गरजेचं आहे. काही आमचे विहार म्हणतात की नाही नाही इथे आमच्या इथे राजकारण नको, पण माझं वैयक्तिक मी असं त्यांना सर्व विहाराच्या ज्या कमिट्यांना सांगू इच्छितो की जो दुसरा समाज आहे, जो मुस्लिम समाज आहे, तो मस्जिदमध्ये कधी बोलत नाही की इथं राजकारण करू नका म्हणून. त्यांचा जो धम्मप्रचारक असतो तो बोलतो की नाही आज ह्या पक्षाला मतदान करायचं, सर्व पक्ष त्यांना मतदान करतो आणि तिथे सर्व जाहीर सभा घेतात. मस्जिदमध्ये, मंदिरामध्ये सभा घेतात, मंदिरामध्ये त्यांचा प्रचार होतात, मंदिरामध्ये सर्व सांगतात की नाही आज आमचा वेगळा आमचा पक्ष आहे, त्या पक्षाला तुम्ही निवडून द्या. आज चर्चमध्ये जे दर रविवारी सर्व चर्च आमचे जे त्यांचे कुटुंब आहे सर्व एकत्र जमतात, तिथे म्हणतात की नाही यावेळेस आम्ही यांना करणार. आज साऊथ इंडियन आहे म्हणजे प्रत्येक जे त्यांचे मंदिर आहेत किंवा त्यांचे धम्माचे जे ठिकाण आहे एकत्र जमण्याचं तिथून त्यांचं राजकारण चालतं. मग आमच्या विहारातून का नाही? कारण विहार हे एक आमचं एक माध्यम आहे की तिथे आम्ही दर रविवारी काही कुटुंब जमतात, तर त्यांना सांगणं गरजेचं आहे नाही हा वर्ग हे आमचा पक्ष चांगला आहे, आपण ह्या पक्षाला मदत करूया कारण की आमचाच पक्ष आहे, बाबासाहेबांच्या विचारावर सांगणारा पक्ष आहे, तर आपण त्यांची ताकद वाढवूया. हे विहारातूनच आपण जागृत करणं गरजेचं आहे. शेवटी आपलं जे नेते म्हणा किंवा पुढारी म्हणा आर्थिक इतकं स्ट्रॉंग नाही आहेत, ते एक मोठा हॉल घेऊ शकत नाहीत. तर विहार हे आपलं ठिकाण आहे धम्माचं प्रसार करण्याचं, समाज करण्याचं, समाजाचं प्रबोधन करण्याचं आणि राजकारणातसुद्धा सुरुवात विहारातून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की आपण राजकारणात यशस्वी होऊ. भेडमकर साहेब सर्व चळवळींच्या एकंदरीत सर्व चळवळींच्या बाबतीत अस्वस्थ आहेत, परंतु ते निराशावादी नाहीत, ते आशावादी आहेत आणि या सगळ्यांमध्ये बदल होऊ शकतो, परिवर्तन होऊ शकतं याच्यावर त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास आहे, विश्वास आहे. तर याच अनुषंगाने या सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आंबेडकराईट चळवळीत परिवर्तन घडून येऊ शकतं याच्यावर त्यांचा दुर्दम्य विश्वास आहे. या संदर्भातच आशावादी राहून ते तरुणांना नेमकं काय सांगू शकतात किंवा नव्या पिढीला ते याबाबत काय सांगू शकतात याबद्दल त्यांनी 2 शब्द सांगितले. तरुणांनी विचार केला पाहिजे की आपले वडील किंवा आजी आजोबा ह्या कोणत्या परिस्थितीतून आपण ह्या स्तरावर आपण आलो आहोत. आज तरुण वर्ग सर्व मला वाटतं 70 ते 80% वर्ग सुशिक्षित झालेला आहे, शिकलेला आहे, पण त्या शिकण्यामागे आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या आजी आजोबाने खूप कष्ट घेतले आणि हे सर्व मिळालं आपल्या बाबासाहेबांच्या पुण्याईने असं म्हणता येईल. खरं बाबासाहेबांनी जे विचार मांडले दलितांसाठी किंवा ओबीसी समाजासाठी, शिक्षणासाठी आपल्याला त्यांनी वेगळ्या योजना आखून दिल्या, घरासाठी दिल्या, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आपल्यासाठी
जे काही आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या माध्यमातून आपण शिकलेलो आहोत. आणि आज आपण शिकत असताना की आपण समाजाकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. बाबासाहेब विचारांना आपण विसरलं नाही पाहिजे. आज तरुण वर्ग विचार न घेता वेगळ्या पक्षाकडे जाऊन किंवा बाबासाहेब विचार सोडून परत देवधर्माकडे वळाला आहे, अंधश्रद्धेकडे जात आहे. आणि शिकून जो काही बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं की आपल्या कमाईतला 20वा हिस्सा म्हणजे मला वाटतं फक्त 5%, 100तून 5 रुपये ते आपण समाजासाठी खर्च केले पाहिजे. तरुणांनी आज व्यसनाकडे आपला तरुण जर टक्केवारी बघितली तर आपला तरुण मला वाटतं जास्त आहे. तर ते व्यसन आपण न करता आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल, कुटुंब पुढे कसं जाईल. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आपला कुटुंब पुढे गेलं, आपण जर पुढे गेलो की ओबीसी समाज आपल्याकडे येईल, कारण की आपण विचारांनी जात आहोत. तर तरुणांनी हे लक्षात केलं पाहिजे की आपण इकडे तिकडे पक्षात न जाता जो काही बाबासाहेब विचार आहेत त्या विचाराच्या पक्षाकडे तुम्ही वोटिंग करा. आपल्या पक्षाची ताकद, समाजाची ताकद वाढवा. आणि समाजाची प्रगती हे सर्व आपल्याच हातामध्ये आहे. समाजाची प्रगती झाली तरच आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार होणार नाहीत. आज त्यांना माहीत आहे की हा समाज विखुरलेला आहे, हा सुशिक्षित समाज वेगळा आहे, मध्यमवर्गीय आहे, तळागाळातला समाज वेगळा आहे. आणि आज जे काही अन्याय अत्याचार बलात्कार होतात, हे जे काही आपल्या तळागाळातील जे महिला आहेत त्यांच्यावरच अत्याचार होतात. आणि त्यासाठी आपण त्या तळागाळातल्या जे काही आपले समाज बांधव आहेत किंवा जसं आपला राहणारा समाज आहे, आपण त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना जागरूकता दिली, त्यांच्यापर्यंत पोचलो, त्यांना दाखवलं, सांगितलं की नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तर त्यांनासुद्धा असं वाटणार नाही की आम्ही दुर्बल आहोत. आणि ते सुद्धा अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी उभे राहतील. आणि एकदा आपण अन्याय अत्याचाराविरुद्ध उभा राहिलो तर कुणाचीही ताकद होणार नाही की आपल्याला वाकड्याडोळे बघण्याची. तर तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे फक्त की आंदोलन, मोर्चे हे न करता आपण इवन आपला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या समाजापर्यंत पोचून त्यांना प्रबोधन करून किंवा त्यांना सांगून की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, त्यांची ताकद वाढवणं गरजेचं आहे. शेवटी मी जाता जाता थोडा आमच्या हिताचा एक प्रश्न विचारेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत अशी वेगवेगळी नियतकालिकं सुरू केली. आज आंबेडकराईट समाजामध्ये मोठ्या प्रमाणात मीडिया आलेला आहे आणि थ्रीवेज मीडिया ही देखील एक संस्था या क्षेत्रात काम करते आहे वृत्तसंस्थेच्या माध्यमातून. पण लोकांचं जे काही मत बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती माध्यमांनी ती बनवली पाहिजे, याविषयी तुम्हाला समाधान आहे कसं? नाही, 90% समाधान आहे, 10% समाधान नाही. हे मीडिया शेवटी मीडिया चालवण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते. आणि आपल्या प्रत्येक जर मीडिया तुम्ही बोला की हा समाज गरीब आहे, हा आपला माणूस गरीब आहे, त्याला मोफत करूया, तर शक्यच नाही आहे. तर समाजानेसुद्धा मीडियाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. वेळी त्यांची आर्थिक ताकद वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून, जाहिराती माध्यमातून म्हणा किंवा वेगळ्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करून त्यांची ताकद वाढवणं गरजेचं आहे. त्यांना जसे आता वेगळे दुसरे माध्यम आहेत, प्रसार माध्यम, त्यांच्याकडे अफाट पैसा आहे. तसे आपल्या माध्यम जे काही खरोखरच काम करत आहेत त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे. आज शेवटी पैशासाठी माध्यम काम करत असताना निवडणुकीच्या काळामध्ये आपला माणूस जरी उभा राहिला, त्यांना माध्यमांना माहीत आहे की हा माणसाकडे आपल्या मिळू शकणार नाही. आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे प्रसार माध्यम आहेत दुसऱ्या पक्षाची जाहिरात करतात आणि शेवटी पैसा पाहिजेच म्हणून ते दुसऱ्या पक्षाची जाहिरात करतात आणि दुसरा पक्ष ऑटोमॅटिक निवडून येतो. तर समाजाला सांगू इच्छितो की जे प्रसार माध्यमं आपल्या समाजामध्ये आहेत त्यांना वेळी अवेळी त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. ते जर सक्षम झाले तरच समाजाचे जे काही विचार आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील आणि समाजाची प्रगती नक्कीच प्रसार माध्यमातून होऊ शकेल.
म्हणजे प्रसारमाध्यमांच्या मागे समाजाने उभं राहावं आणि प्रसारमाध्यमांनीही निर्णायक क्षणी समाजाच्या बाजूने राहावं असा एक संदेश त्यांनी आपल्या शब्दातून दिलेला आहे. त्यांनी त्रिवेज मीडियाच्या या मुलाखत परिवर्तनाचे शिलेदार या सदरासाठी मुलाखत देण्यासाठी जो त्यांचा बहुमूल्य अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी त्रिवेज मीडियाच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि यासाठी त्रिवेज मीडियाचे डॉक्टर अमोल जाधव आणि मनोज घुसडे यांनी जी आपली अमूल्य वेळ दिली त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि मिलिंद चंद्रकांत बेडमकर साहेब यांची जी मुलाखत ही आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी हो अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपल्या सगळ्यांचा या मुलाखतीसाठी निरोप घेतो.